जय भीम सर्वांना. मी शीतल, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर मी इकडे ना माझ्या शाळेत गेली होती बरं का. मी पहिलीने अंगणवाडी तर 4थीपर्यंत इथं शिकली आहे. तर बघा तेव्हा गेट वगैरे काहीच नव्हतं बरं का. आता छान असं झालंय. ग्राउंड बघा कसं छान बनवलंय. एंट्री करताना असे गट्टू बसवले. तेव्हा काहीच नव्हतं. पण शाळा जशी आहे तशीच आहे, फक्त बाहेरचं बॅकग्राऊंड चेंज झालं आहे. मध्ये जशी आहे ना तशीच आहे. मी 1ली ते 4थीपर्यंतची शाळा आहे इथे. आणि हायस्कूल तिकडे दुसरीकडे. त्या हायस्कूलला काही गेली नव्हती मी, वेळच नव्हता. तुम्हाला हे आमच्या टीचर होत्या, म्हणजे अंगणवाडीची टीचर आहे ही माझी, म्हणजे माझ्या आत्या आहे त्या. माझ्या पप्पाची बहीण आहे, म्हणजे माझ्या आत्या आहे बघा. माझ्या आत्या म्हणजे माझी टीचरच होती ते. आत्या अंगणवाडीच्या शिक्षिका आहे त्या आत्या. तर त्या खूप जीव लावायच्या आम्हाला. इकडे त्या दुसऱ्या ह्या नाही माहिती, पण त्या पण अंगणवाडीच्या म्हणजे मदतनीस नाही का, अंगणवाडीच्या मदतीन बाया. इथं हे बघा ही अंगणवाडी. तेव्हा ही नव्हती बरं का आमची अंगणवाडी. ही वेगळा वर्ग आहे. तो आमचा वर्ग वेगळा होता तेव्हा. बघा 2च मुली होत्या, कारण की सुट्ट्या आहेत ना अजून, त्यामुळे 2च मुली येऊन बसलेल्या होत्या शाळेमध्ये, अशी काही होती. आणि मग ती अंगणवाडी होती आणि हे आमचे वर्ग बघा कसे होते. कसं असतं जुनं ते सोनं बघा. अजून पण मस्त मध्ये तसं ना तसे दरवाजे सुद्धा तेच आहे बरं का अजूनपर्यंत. म्हणजे किती वर्ष झाले आता, मी आता 27 वर्षाची आहे ना. तर विचार करा मी 1लीला किती वर्षाचे असेल. म्हणजे तरी 20-21 वर्ष झाले, नाही जास्त नाही, 18-19 वर्ष झाले बघा. माझी शाळा कशी आहे. 1ली हा कार्यालय म्हणजे ऑफिस आहे आमचं, ऑफिस होतं हे. आणि हे वर्ग होते, बंद होती शाळा. पण खूप छान, म्हणजे टीचर्स पण छान होत्या. आणि खूप इथं मज्जा करायचो आम्ही, एन्जॉय. म्हणजे खूप लहानपणीच्या आठवणी. इथं खेळायचो आम्ही आणि मार पण खायचो. मार पण खाल्लेला आहे इथे. मस्त सकाळी सकाळी राष्ट्रगीत वगैरे व्हायचं, प्रतिज्ञा व्हायची. तर खूप छान असं वाटायचं. आणि भीती वाटायची, होमवर्क नाही झालेला राहायचा ना तर उभे करतील की काय, त्यासाठी. इकडे आम्ही ना बाहेर जात होतो, म्हणजे बोरकुंडला जात होतो. बोरकुंड आमच्या गावापासून 7-8 किलोमीटर आहे. त्या बोरकुंडला जात होतो आम्ही. मम्मीचं काम होतं, त्यासाठी ताई चालवत होती गाडी, मम्मी मागे बसून. बघा किती गावाकडचं किती. आणि रोड एवढे छान आहे ना आमच्या गावाचे, खूपच छान. तर सकाळी 8-8:30-9चा आहे बरं का. पूर्ण शेती आहे बघा आजूबाजूला, रोडाच्या साईडने पूर्ण शेत्या. फक्त पावसाची वाट बघताय लोक. पूर्ण रेडी करून ठेवलं आहे लोकांनी. पाऊस पडला का लगेच पेरणी चालू होईल. लवकरच पाऊस व्हायला पाहिजे नाही का. तर वातावरण बघा किती छान आहे. किती गावाकडचा व्ह्यू किस्सा वाटला. किती छान असतो गावाकडचा व्ह्यू, एकदम क्यूट. आणि तिकडून येताना मग मी चालवत होती गाडी. माझी ताई बोलली की तू चालव. मग मी चालवली. ती मागे बसलेली होती. घरी जाताना आहे हा व्हिडिओ. तर मी गाडी चालवत होती. आणि सकाळी 9-9:30ला पण एवढं ऊन होतं, तर काय सांगू तुम्हाला. आणि हवा तर एवढी होती, जास्तच हवा होती. तर आज छोटासाच ब्लॉग आहे. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.